शिल्पकार दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या बांधवांनो आणि भगिनींनो, गेले 15-20 दिवस झालेले बोलायचं काही कळत नाही, पण आजपर्यंत मुख्यमंत्री महोदय आपण मनात असो वा नसो, मनात नव्हते पण तरी सुद्धा मॅनातनं तलवारी काढलेल्या होत्या. आता मॅनातल्या पण काढल्यात आणि मनातल्या पण काढून टाकायच्या. जे काही केलं होतं ते उघड उघड केलं होतं. साधारणतः 25 वर्ष युतीची, त्याच्यानंतर 4.5-5 वर्ष युती संघर्ष अशी. पण गेल्या 5 वर्षात आता आपण ज्या काही कामाची यादी वाचलीत, जे चांगले ते चांगले, त्याला कधीच आम्ही वाईट म्हटलेलं नाही. म्हणून सुद्धा आज मुद्दामून जयंतराव तुमचा मी सत्कार केला, कारण अप्रतिम तुम्ही निवेदन करतात. कारण ज्या शिवसेना प्रमुखांचा तुम्ही उल्लेख केला त्यांनी आम्हाला कधी कद्रूपणा नाही शिकवला. ते आवडलं पटलं, कोणाला आवडो ना आवडो स्तुती करायची, शाबासकी द्यायची. आणि जे मनाला पटत नसेल तेही कोणाला आवडो ना आवडो, पण जे पटत नाही ते उघडपणाने बोलून मोकळं व्हायचं, मनात काही ठेवायचं नाही. आणि म्हणून देवेंद्रजी आपल्याला आठवायला काही जास्त दिवस झालेले नाहीत. गेल्या आठवड्यातच आपण एकत्र भेटलो होतो. सुभाष देसाईंचा कार्यक्रम होता, उद्योग मंत्री. नवीन औद्योगिक धोरण आपण ठरवलं आणि तेव्हा मी हे सांगितलं की जे काय आपले संघर्ष जो काही झाला तो संघर्ष कधीही आपण दोघांनी राज्याच्या हिताआड येऊ दिला नाही, विकासाच्या हिताआड येऊ दिला नाही. सुधीर भाऊ, तुम्ही सांगितलं ह्या भूमीचं वर्णन तुम्ही केलं. ही विदर्भाची भूमी आहे, जिजाऊची भूमी आहे, गाडगेबाबांची आहे, अंबानगरी आहे, तुकडोजी महाराजांची आहे, गांधीजींची आहे, सगळ्यांची आहे. आणि हा आपला जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचं हेच वैशिष्ट्य आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, या मातीचं जे काही पावित्र्य आहे तिकडे कोणी ना कोणीतरी देवादिकांची नाही तर साधू संतांची, समाज सुधारकांची जन्मभूमी ती असतेच, आहेत. सैनिकाची असते. माझ्या भारत मातेच्या, जे आपण देवेंद्रजी सांगितलं आता, हे जे काय सगळं घडतंय, भारत मातेसाठी शहीद होणाऱ्या वीरांची सुद्धा ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये असे अनेक नरवीर आणि माता भगिनी जन्माला आल्यात की ज्यांनी वेळोवेळीला केवळ राज्यच नाही तर देशाला दिशा दिलेली. गेले 25-30 वर्षाचं जे काय आपलं नातं आहे ना, अनेक जणांना इकडे कॅमेरे आहेत, चॅनलवाले आलेले आहेत की मी नेमकं बोलतोय काय, मुख्यमंत्री नेमके बोलतात काय. गेले 5 वर्ष जे काय आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये राळ उठवली होती, रान उठवलं होतं, अचानक यांनी युटर्न मारला आहे, त्याला कारण आहेत, प्रत्येकाला कारण आहेत. एक तर मी ठामपणाने सांगेन की मुख्यमंत्री महोदय गेल्या 5 वर्षात, अगदी मी पंतप्रधान आहेत, देशासाठी जगासाठी पंतप्रधान आहेत, पण अजूनही मी त्यांना नरेंद्र भाईच बोलतो, नरेंद्र भाई. आणि जेव्हा एनडीएची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी हेच म्हटलं होतं की एक अभिमान आहे की आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती माझ्या देशाची पंतप्रधान आहे. तुम्ही म्हणाले एकदम यांच्यामध्ये यांचं रूपांतर कसं झालं बाबा, हे कालपर्यंत असं बोलत होते, आज असं बोलायला लागले. नाही, याचं कारण आहे की जे आम्ही मुद्दे उचलले हेच तुम्हाला मी सांगणार होतो की जाहीर सभा तर आपली पुढच्या रविवारी आहे. मी तर म्हणेन जाहीर सभेत बोला, आत्ता बोला की एक मुद्दा मला असं सांगावा की जिथे व्यक्तिगत काही कामासाठी किंवा व्यक्तिगत कारणांसाठी शिवसेनेने तुम्हाला विरोध केला, जे मुद्दे उचलले हे जनतेचे उचलले, शेतकऱ्यांचे उचलले. आणि मला समाधान आहे, मला नक्कीच अभिमान आहे की ज्या वेळेला आपण युती केली त्या वेळेला तुम्ही हे सगळे मान्य केले. नुसतं मान्य करून होला हो म्हणून गप्प नाही बसला, तुम्ही ते करून मोकळे झालेला आहात, तुम्ही करून मोकळे झालेला आहात. कारण ज्यांच्यासाठी आपण लढत आलो, कशासाठी सत्ता पाहिजे, कोणासाठी सत्ता पाहिजे, किंवा आमच्या नेत्यांसाठी पाहिजे का केवळ आमच्या कार्यकर्त्यांसाठी सत्ता पाहिजे. सत्ता पाहिजे ती माझ्या गोरगरीब बांधवांसाठी आणि माता भगिनींसाठी पाहिजे. त्यांचं वाली कोण आहे. राज्यकर्ते येतात, राज्यकर्ते जातात, सत्ता येते, सत्ता जाते. अटलजींची तुम्ही आठवणी सांगितलं, सरकारी आती है, सरकारी जाती है. सामान्य माणसाला मिळतं काय. तो सामान्य माणूस ज्या आशेने आपल्याकडे बघतोय
त्याच्या आशेवरती, म्हणजे पावसाचं पाणी कधी पडतं काही पडत नाही, पण आशेवरती पाणी नाही पडत मग. कारण आशेवरती त्याचे जर का पाणी आपल्याकडनं पडलं, आपण ही त्याची शेवटची आशा आहोत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही देशातल्या सर्वसामान्य जनतेची शेवटची आशा आहे. ही आशा जर का संपली तर देशात जो अंधार पसेल तो अंधार दूर करणारा दुसरा प्रकाश कोणी येऊ शकत नाही, दुसरा कोणी येणार नाही. आणीबाणीनंतर एक होता अंधेरे में एक प्रकाश जय प्रकाश. पण आता जर का अंधार पसरला तर देशाला तारणारा, सर्वसामान्यांना आधार देणारा असा दुसरा कोणताही पक्ष नाही, दुसरा कोणताही सरकार, काही नेता सुद्धा आता दिसत नाहीये. आणि हा संघर्ष मी म्हणतो विसरू नका, अजिबात नका विसरू. हाही संघर्ष विसरू नका जो दुर्दैवाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये झाला. पण त्याही पेक्षा मी म्हणेन, हे दोन बाजूला दोन आपले नेत्यांचे फोटो आहेत, एका बाजूला बाळासाहेब आहेत, एका बाजूला अटलजी आहेत. त्यांच्या काळातला जो संघर्ष होता तो तर आपण आयुष्यात कधी विसरता कामा नये. पिढ्यानपिढ्या आपण जर का तो विसरून गेलो तर पिढ्यानपिढ्या आपल्या नरकात जाते. कारण हा संघर्ष झाला, हा आपल्यामध्ये झाला. पण त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष आपल्यासाठी केला होता, हे जर का आपण विसरलो तर आपण कपाळ करंट आहोत. तो संघर्ष आठवा ना, काय अटलजी, काय शिवसेना प्रमुख. आणि ते दिवस आठवा की ज्या वेळेला शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय. आज आपण म्हणतो की होय आम्ही हिंदू आहोतच, जन्मलो हिंदू म्हणून मरू ते सुद्धा हिंदू म्हणूनच. पण तेव्हा मी हिंदू आहे बोलायला भीती वाटत होती. मी हिंदू आहे, अरे बाबा बोलू नको, काय होईल सांगता येत नाही, कारण काँग्रेसची राजवट आहे. आपण देशाच्या राजकारणात दोघंही अस्पृश्य होतो. आपल्यासोबत येत कोण होतं? कोण येत होतं? शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे धर्मांध आहेत, हे हिंदुत्व, हिंदू म्हणजे ही शिवी होती. आणि या पिढीने अक्षरशः रक्त आटून 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 आपले हे दिवस दाखवलेत. हे दिवस त्यांनी जर का तेव्हा रक्त आटवलं नसता, कित्येक कार्यकर्ते आपले कार्यकर्ते साधे. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मी संजयच्या घरी जाणार आहे. आहे ना, तुमच्यापैकी मी दोन्ही कार्यकर्ते आता वेगळे म्हणून बोलत नाहीये, मी सगळ्यांना एकत्र म्हणून बोलतोय. शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय आहे, इच्छा आहेत, इच्छुक आहेत. कोणाला आमदार व्हायचे, कोणाला खासदार व्हायचे, कोणाला नगरसेवक व्हायचे, मग कोणाला मंत्री व्हायचे, कोणाला आणखीन काय व्हायचे. पण एक लक्षात घ्या की हे सगळे दिवस तुम्ही तर कष्ट करतात, तुम्ही तर मरमर मेहनत करता आहात, पण तुमच्या सोबतचे जे कष्ट करणारे होते, जे आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत, इच्छा सुद्धा त्यांच्याबरोबर संपल्या. पण त्यांनी तरीही आपल्या पक्षाबरोबर गद्दारी नव्हती केली, विचाराच्या सोबत. आणि तो जो काय संघर्ष होता, म्हणजे आज आपण अभिमानाने सांगतो की पुलवामा नंतर आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पुन्हा आलं तर आम्ही घरात घुसून ठोकू. आहे ना, एवढी हिंमत आहे. पण तेही दिवस आठवा की नरसिंहराव पंतप्रधान असताना मशिदीमध्ये अतिरेकी घुसले होते. त्या मशिदीला सैन्य कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फामध्ये अर्धा गाडून घेऊन वेढा देऊन बसले होते. आणि भूक त्यांना लागली असताना सुद्धा भुकेची पर्वा न करता ते देशासाठी तिथे प्राण पणाला लावून बसले होते. त्यांच्या समोर आपल्या सरकारने आतमधल्या अतिरेकीने बिर्याणी पाठवली होती. विसरता आपण? विसरू शकतोय? हे दिवस पुन्हा पाहिजेत आपल्याला? आहे ना, जे काय झालं होतं ते झालं होतं. मी असं काय म्हणत नाही ते वाद संपले. हो संपले, याचं कारण जी भूमिका आम्ही घेतली होती, जे प्रश्न आम्ही उचलले होते. योजना खूप आहेत, अतिशय उत्तमरित्या देवेंद्रजी आज आपण योजना सांगितल्या. या योजना सांगितल्यानंतर आमचं एवढंच म्हणणं होतं की समजा शेतकरी आहे, कर्जमाफी आपण केली. कर्जमाफी केल्यानंतर मधली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये, म्हणजे पूर्वी झारीत शुक्राचार्य बसायचे, आता यंत्रणेमध्ये शुक्राचार्य बसतात. त्या शुक्राचार्याने ढोसा त्याने बाहेर काढा. ज्या योजना ज्यांच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं आणि त्यांच्यासाठी आपण ज्या योजना जाहीर केल्या त्या योजना तिथपर्यंत पोहोचवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांची प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि ह्या अशा अनेक योजना आहेत की अतिशय उत्तम. मग उज्ज्वला योजना असेल, सौभाग्य योजना असेल, पण ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आपलं काम आहे. ह्या पोहोचल्या तर आपला संघर्ष आहे कुठे? बाकी युतीमध्ये जागा वाटप असेल, अमुक काय असेल, अधिकार असेल, ते ठीक आहे, ते आपलं चालू राहील. आज मला खरंच एका गोष्टीचा आनंद आहे की हे सगळे इकडे जमलेले आहेत. याच्यानंतर नागपूरला जाणार आहे, नंतर आपले जाहीर सभा होणार आहेत. या सगळ्यांना आपण भाषण नाही केलं तरी चालेल, फक्त या सगळ्यांना आपण दोघं एकत्र बघायचे होते. ते दिसलं, यांच्या समोरचा प्रश्न सुटला.
प्रश्न सुटला. कारण नाहीतर नुसतं संघर्ष संघर्ष संघर्ष. समजा आपली युती नसती झाली, कोणाचं फावलं असतं? कोणाचं फावलं असतं? ज्यांच्याबरोबर 25 वर्ष नव्हे 50 वर्ष संघर्ष केला असता, ते असे हे इकडे रेड कार्पेट आहे, तसे रेड कार्पेटवरनं आयटी चालत आले असते. हे हिंदू, हे राष्ट्रधर्म पाळणारे, हे हिंदुत्ववादी, बघा कसे भांडतात एकमेकांमध्ये. आपल्या युतीला, आपल्या पक्षाला का आपण एकत्र आलो होतो? का आपण पुन्हा एकत्र आलो? एक देशाचा विचार आहे, एक हिंदुत्वाचा विचार आहे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं, हातामध्ये भगवा घ्यायचा आणि एकमेक मारामारे करायच्या. छत्रपती असते तर आपल्याला सगळ्या मिळून त्यांनी कडेलोट केला होता. चल, अशी हिंदू मला नाही पडणार, असं माझं नाव घेणारी माणसं, आमची शिव नाव घेणारी यांची लायकी सुद्धा नाही. आपण जर दुर्दैवाने आपलं भांडण झालं असतं या निवडणुकीमध्ये, तर विचार करा आपल्या डोक्यावरती कोण बसत असतं. आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे, संपूर्ण देशात कदाचित आपली युती हा पहिला एकमेव असा युती म्हणून पक्ष असेल की संपूर्ण देशात आज कार्यकर्त्यांसमोर प्रचाराचा मी नारळ फोडलेला आहे. आपण नारळ फोडलेला आहे. कोणाची तयारी एवढी? बरं, टीका करायची, मी अजून कोणावर टीका करत नाही. कारण मला पंचायत अशी झालेली की कोणावर टीका करायला गेले तो उद्या नेमतो शिवसेनेत नाही तर भाजपात. वडील एक बोलतात, पोरगा दुसरं बोलतोय, पोरगा एक बोलतोय, वडील तिसरं करतायत. मग टीका करू कोणावर? आता तीच पंचायत झालेली आहे. म्हणजे पवारांवरती टीका करायची, अजून करायची की नाही माहित नाही. फक्त त्यांना भाजपात घेऊ नका. नाहीतर होतंय काय माहिती ना, निवडणुकीत गंमत येत नाही हो. तुम्ही जर का नुसती चांगली कामं सांगितली, लोक म्हणते काय नुसती झालेली कामं सांगते तू, अरे बोल ना, कोणावरी टीका कर, कोणाला तरी घाल 2 शिव्या. आणि म्हणून थोडी तरी लोक समोर ठेवा, थोडी तरी लोक समोर ठेवण्यात. सगळेच आपल्या पक्षामध्ये बोलायचं कोणावर? आणि ही थोड्या दिवसामध्ये आपल्याला आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत चाललेल्या आहेत. एक गोष्ट देवेंद्रजी आपण खरंच चांगली केली की तुम्ही शिवसेनेचे सुद्धा इथले उमेदवार जाहीर करून टाकले. याला म्हणतात युती. मग भावनाही आहे. संजय, जबाबदारी तुझ्यावर. नाही संजय काय, भावना काय, दोघी मुलं आहेत. दोघही मुलं आहेत, लहान आहेत दोघही. दोघही थोडेसे लहान असल्यामुळे थोडस इकडे तिकडे होतं, पण दोघही एक सांगतो तुम्हाला, कट्टर शिवसैनिक आहेत, कट्टर भागाचे सैनिक आहेत, बाळासाहेबांचे सैनिक आहेत. आनंदरावांचं नाव जाहीर केलेलं आहे, प्रतापरावांत आहे, आणि मग राहिले आमचे तू माने, त्यांचे तरी काय ठेवा. त्यांचे करतो, तुमचे कोणाचे करायचे? धोत्रे साहेब. नाही, भाजपकडे इच्छुक कोण असतील त्यांची नाव मी करून टाकतो जाहीर. आणि तुम्हाला मानावं लागेल, कारण युती झालेली आहे. मला पंचायत नाही, कारण माझ्या अधिकृत उमेदवाराची तुम्ही नावं घेतलेत. मला तुमच्याकडे इच्छुक कोण आहे का रे बाबा? हात नका वर करू, हात नका वर करू. नाही, इच्छुक तुम्ही काय, आम्ही काय, आपण सगळे इच्छुक आहोत. होय, आम्ही इच्छुक आहोत, पण आम्ही व्यक्तिगत इच्छा घेऊन महत्वाकांक्षा, राक्षसी महत्वाकांक्षावाले नाहीत. आमचा देश, आमचा हिंदुस्थान, त्या देशाचं रक्षण करणं, त्याच्यासाठी हिंदुत्वाचं पाईक असलेलं सरकार तिकडे आणणं, तसा पंतप्रधान तिकडे बसवणं, ही आमची इच्छा आहे. होय, आम्ही इच्छुक आहोत. नाहीतर इच्छा कशासाठी पाहिजे? नुसतं लढत राहायचं. आणि दुसरा आनंदराव, तुम्ही काळजी करू नका अजिबात. दुसरा कोणी गारुडी येऊ द्या, कोणी येऊ द्या, सापाची आवड आपल्यामध्ये नाही. मुंगूस आणि साप दोन्ही अवलादी आपल्याकडे नाही. आपल्याकडे दोन्ही पक्षाचे वाघ आहेत. त्या गारुड्याला म्हणा पुंगी वाजवत बस, पण ती पुंगी सुद्धा गजराची आहे. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. हे आता जे करायचं ते मनापासून करायचं. करणार ना सगळे दोघांनी? इथे मी आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ओळखत नाही, मी फक्त भगवा ओळखतो. आणि ज्याच्या हातामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये भगवा आहे, तो गद्दारी करणार नाही, युतीची गद्दारी करणार नाही, करता कामा नये. पण जर का गद्दारी केली, जर का आपण समजा चुकलो, तर पुन्हा एकदा सांगतो, ते जे सगळे दिवस होते ना, हे 5 वर्ष संघर्ष सोडा हो. मला एक सांगा, कोणाबरोबर जुळवायचं?
50 वर्ष ज्यांच्या बरोबर आपण संघर्ष केला ते आपल्याला जवळचे, का दुर्दैवाने गेले 5 वर्ष ज्याच्याबरोबर संघर्ष झाला तो आपल्या जवळचा? कोणाला मिठ्या मारायच्या? कोण जवळचा? मी तर म्हणतो ठीक आहे, मधला हा काळ जो झाला त्यावेळेचं जे काय होतं, एक युती आपली होती, आपल्याकडे काही नव्हतं तेव्हा आपण एक दिलाने काम करत होतो. अरे ही लोकच पाहिजे होती, बाळासाहेब पाहिजे होते आणि अटलजी पाहिजे होती. त्यांना हे वैभव, त्यांनी काय मरमर मेहनत केली, कष्ट केले, त्यांनी हे वैभव बघायला पाहिजे की अहो आम्ही दगडावरती आमचं आयुष्य वाहून नाही टाकलेलं आहे, आम्ही जे आमचं रक्त आटवलं त्यातनं हिंदुत्वाचा वटवृक्ष उभा राहिलेला आहे आणि त्या वटवृक्षाला कीड लागू देऊ नका, अजिबात लागता कामा नये. आणि मला खात्री आहे की आजपासून या अंबानगरीमध्ये सुरुवात झालेली आहे. इथे जो आपण भगवा आज रोवतो आहोत, हा भगवा केवळ अमरावती नाही, महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रांत केल्याशिवाय राहणार नाही. सर्वे काही येऊ देत, सर्वे म्हणजे मतदान नव्हे. मी सर्वेवरती विश्वास ठेवत नाही, मी आत्मविश्वासावरती विश्वास ठेवतो. आत्मविश्वास होय माझा आत्मविश्वास आहे. जे माझे आजोबा सांगायचे, माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं आणि वडिलांकडे तरी माझ्या काय होतं आत्मविश्वासा पलीकडे. मी मुद्दामून तुम्हाला माझ्या म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या सभेची गोष्ट सांगतो. 1966 साल काही नव्हती, संघटना नव्हती, काही नव्हती, शिवसेनेची स्थापना झालेली नव्हती. पण मुंबईमध्ये मराठी माणूस, त्याच्यावरती होणारा अन्याय, हे सगळं एकत्र होत 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 ते सगळं, ते म्हणतात ना वन्नी चेतवा रे, तसा तो चेतवत गेल्यानंतर ते सगळे वातावरण तापायला लागलं. मग शिवसेनेची स्थापना झाली. पहिली सभा घ्यायची कुठे घ्यायची? अनेकांनी सांगितलं की एक पहिली सभा आपण कुठेतरी हॉलमध्ये घेऊ. मी लहान होतो, 6 वर्षाचा होतो. काही जणांनी सांगितलं की असं करू, पहिली सभा हॉलमध्ये घेऊ, दुसरी सभा जर एक छोट्या मैदानात देऊ, करत 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 मोठं मैदान करत शिवाजी पार्क मध्ये घेऊ. शिवाजी पार्क आपण बघितलं असेल, दरवर्षी दसरा मेळावा तिकडेच होतो. मग शिवसेना प्रमुखांबरोबर चर्चा झाली. शिवसेना प्रमुख म्हणाले काय हॉलमध्ये, छोट्या मैदानात? हट, पहिली सभा शिवाजी पार्क, शिवतीर्थावरती. ते लोक कशी येणार? लोक कशी येणार म्हणजे काय? मी भगवा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि त्या दिवशी लोकांना कळेल, एक तर मी तरी मूर्ख नाही तर लोक तरी मूर्ख आहेत. घेतली शिवतीर्थाची सभा, न भूतो न भविष्यती. पहिली सभाच अशी झाली की शिवतीर्थ दुथडी भरून वाहत होतं. म्हणजे देवेंद्र तुमच्यावरती अजित पवार टीका करतात ना, की ते कुठे होते तेव्हा तुम्ही कुठे नर्सरीमध्ये होतात असं म्हणतात, की शरद पवार वगैरे वगैरे लोकांनी ती सभा शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर घेतली होती असं म्हणतात. माझ्याकडे पुरावा नाही, कारण पवारांच्या कोणत्याच गोष्टीला पुरावा नसतो, कोणत्याच गोष्टीला पुरावा. पण असं सगळं असताना हा जो काय आत्मविश्वास आहे, पहिली सभा घेईन ती शिवाजी पार्कात, तसा माझा आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये 48 जागा कमी पडतील आपल्याला. हा नवीन रेकॉर्ड करायचा आहे. 48च्या 48 युती आणि युतीस दुसरा कोणतेही पक्ष तिकडे येता कामा नये. शपथ घेऊन पुढे चला, तर म्हणू आपण शिवरायाचे मर्द मावळे आहोत. आणि मला खात्री आहे की बऱ्याच वर्षानंतर आज ही एकजुटीची सभा होते. बस मूठ आवडल्यानंतर समोर विरोध उभाच राहणार नाही. जो उभा राहील त्या हिंदुत्वाची वज्रमूठ कायमचा धडा शिकवेल ही खात्री बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमरावतीमध्ये होते उद्धव ठाकरे. या घडीची मोठी बातमी आहे. प्रचारासाठी उद्धव ठाकरे तिकडे गेले होते, मात्र उद्धव साहेबांना कदाचित मुंबईकरांचा विसर पडलेला दिसतो. भाषणाच्या सुरुवातीलाही कालच्या घटनेचा त्यांनी उल्लेख केला नाही. उद्धव ठाकरेंना मुंबईकरांचा विसर पडला का असा प्रश्न उपस्थित होतो. संपूर्ण भाषणात एकदाही पूल दुर्घटनेचा त्यांनी उल्लेख का केला नाही असे प्रश्न पडावेत अशी परिस्थिती आहे. खरं तर मुंबई महापालिका कालच्या दुर्घटनेला जबाबदार आहे असा आरोप होत असताना सुद्धा त्यांनी पूर्ण भाषणामध्ये याचा उल्लेखही करू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना निवडणुकीची चिंता आहे, पण मुंबईकरांची चिंता नाही का असा प्रश्न पडतो. अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे प्रचारासाठी गेलेले आहेत. 48च्या 48 जागा युतीच आली पाहिजे
अशा प्रकारचा उल्लेख ते करतात। मात्र मुंबईमध्ये कालची एवढी मोठी दुर्घटना घडून सुद्धा त्याचा उल्लेखही उद्धव ठाकरे आपल्या पूर्ण भाषणामध्ये करत नाही, हे गंभीर आहे अशा प्रकारचे आरोप होत आहेत। उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांना वाऱ्यावर सोडलेलं आहे का, अशा चर्चा सुरू व्हायला लागलेल्या आहेत। पूर्ण भाषणभर सगळ्यांना उत्सुकता होती की उद्धव ठाकरे काहीतरी कालच्या दुर्घटनेविषयी बोलतील। हा रेल्वेचा पादचारी पूल असला तरी देखील महापालिकेवर या पुलाच्या डागडुजीची जबाबदारी होती आणि असं असून देखील उद्धव ठाकरेंनी अमरावतीतल्या भाषणामध्ये एकदाही या दुर्घटनेचा उल्लेख केला नाही।